मग तुमच्यावर आता भाजपमधूनच बंडखोरी झाली, आरोप होत आहे तुमच्यावर का तुम्ही काँग्रेसमधून आले, उमेदवारी मिळाली म्हणून कुठेतरी भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज आहे. त्यामध्ये विनायक दहिनकर यांनी अपक्ष अर्जही भरलेला आहे नामंजूर. नाही, विनायक दहनकरजी नाराज होऊ शकत नाही, कारण की माझे वैयक्तिक चांगले समजा ठीक आहे. मी भारतीय जनता पार्टीत आलो, पण वरिष्ठांच्या म्हणण्यावरतीच आलो आणि विनायकरावांनी माझ्या विरोधात तिकीट नाही मागितलेली आहे. मी सर्वसाधारण ओपन कॅटेगरीमध्ये मी इलेक्शन्स लढून राहिलो. निवडणूक माझी ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि विनायकरावजींनी ओबीसीमध्ये मागितली होती. त्याच्यामुळे विनायकरावजींचा रोष माझ्यावरती असेल असं मला तरी वाटत नाही. पण कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसमधून तुम्ही आले आणि उमेदवारी मिळाली, भाजपचे अनेक कार्यकर्ते जे आहेत त्यांना इच्छुक होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर कुठेतरी आरोप तुमच्यावरच केला जातो. नाही नाही नाही, विनायकरावजी वैयक्तिक मला भेटले. आजही सकाळी माझी त्यांची भेट झाली. हां, त्यांचा एक होऊ शकते आता वैयक्तिक काय त्यांचं हे आहे की आता कसं आहे की म्हणजे मी तर ह्याच प्रभागात राहतो, माझा काही विषय नाही आहे. जसं चुटेले जी आहे त्यांची मिसेस ह्याच प्रभागाची आहे आणि प्रमोद चिखले ह्या प्रभागाचे नगरसेवक होते, परंतु ते बाजूच्या प्रभागात राहतात. आणि जे तिसरी एक महिला आहे तेही म्हणजे मला वाटतं कोणत्या प्रभागात बाजू कॉर्नरला आहे, त्या कॉर्नरला आहे. तर असं त्यांना वाटत असेल, पण आता तो श्रेष्ठींचा निर्णय आहे आणि मी काही यांनी हे केलेलं नाही आहे. श्रेष्ठींनी मला म्हटलं, त्याच्यामुळे मी तिथे स्वतः त्यांनी मला फोन केला, मी गेलो तिथे आणि त्यांनी मला पार्टीमध्ये तिकीट देण्याचं हे वचन दिलं आणि त्यांनी दिलं. त्यांनी माझा म्हणजे त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि मला त्यांनी सर्वसाधारण कॅटेगरीमधून उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही आता हे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार का? म्हणजे वरिष्ठ पातळीवर सुरू राहील, तुम्ही त्यांना भेटून दूर करण्याचा प्रयत्न? नाही, आम्ही कालपासून सगळे चारही उमेदवार आहे. आमचे संयोजक सुरेशजी बांधे आहे. आम्ही सर्वांकडेच चाललो. जेवढ्या लोकांनी म्हणजे ज्यांना नाही मिळाल्या, जसे माजी नगरसेवक आमच्या लताताई काटगाय, त्यांना तिकीट नाही मिळाली कारण त्यांनी विरोधात पार्टीच्या विरोधात फॉर्मही नाही भरला. आम्ही कालही त्यांच्याकडे गेलो, कित्येक उमेदवारांकडे गेलो. आज आम्ही गणेशपेठला साळुंकेंकडे गेलो. म्हणजे ज्यांच्याकडे जाणं झालं, काल आम्ही 8 ते 10 जणांकडे गेलो. म्हणजे कॉटन मार्केट गणेशपेठपासून आम्ही स्टार्ट केलं तर चंद्रमौळीनगर म्हणजे वंजारी नगर सुरकर सरांच्या घरापर्यंत आम्ही गेलो. रात्री 7 वाजून गेले होते, महिलाही होत्या, त्याच्यामुळे मग आम्ही हे केलं. आज सकाळी बी आम्ही निघालो, आज बी 5-6 घरी आम्ही जाऊन आलो. आम्ही आता कसं आहे, आमच्यानी जेवढं कन्व्हिन्स करायचं आहे आम्ही ते कन्व्हिन्स करून राहिलो. बाकीची जे वरिष्ठ टीम आहे, संदीपजी आहे, प्रवीणजी आहे, त्याच्यानंतर त्यांनी नाही ऐकलं तर मग देवेंद्रजी आहे, गडकरी साहेब आहेत, बाकी सगळं करूनच राहिले. आणि आमचे सहयोगी जे प्रभाग 17चे आहे, सुरेश बांधे, ते आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे आमचा जो काही विषय नाही आहे आणि आम्ही संयुक्त टीम घेऊनच फिरून राहिलो आहे. मला नाही वाटत की माझा वैयक्तिक माझे संबंध सर्वांसोबत चांगले आहे आणि आम्ही सर्व सोबतच कॅम्पेनिंग करून आलो, सोबत सगळ्यांना भेटून आलो आणि असं काही थोडीशी नाराजी राहते. आता किती मला वाटते 68 जणांनी फॉर्म मागितला होता का, त्यातून काँग्रेस असो कोणती पार्टी असो, आता म्हणजे BJPमध्ये 68 जणांनी मागितलं आहे ना. आता यात 4 जणांना तर तिकीट देणार आहे, त्यात एक मी आलो का, तर तो आणि मी असा कोणताही कधी दुजाभाव केलेला नाही. आम्ही जनतेचं काम करू. त्याच्यात तुम्हालाही तुमचा जो सर्व्हे असेल त्याच्यात प्रभाग 17चा सर्व्हे तुमच्याकडे असेल, त्याच्यात आम्ही जरूर निश्चित पॅनल निवडून येईल अशी मी आशा करतो.